परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी, माझ्यासाठी सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं जिंकावी लागतात. कारण जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकी. जन्म आणि मृत्यूमधील अंतर तुम्हाला वाटतं तितकं लांब नाही. आज असलेला आपला श्वास कदाचित उद्या आपल्याला मिळणारच नाही. म्हणून सुखदुःखांचे गणित मांडत बसू नका. कारण या गणितातले खरे उत्तर आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळणारच नाही, हे मात्र नक्की. माणसाचे 2 गुरु असतात, एक अनुभव आणि दुसरा कर्म. हे दोघेही सोबत राहतात. कर्म हे लढायला शिकवत असतो आणि अनुभव हा शिकायला शिकवत असतो. जीवनात प्रसन्न राहायचं असेल तर अयोग्य व्यक्तीकडून अपेक्षा आणि योग्य व्यक्तीवर संशय कधीच घेऊ नका. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावना याच माणसाला अनेकदा हरवतात. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. आपण जे बोलतो ते शब्द असतात. जे बोलत नाही ती भावना असते. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा.